त्याच्या फ्रेश ब्रेड आहे त्याच्यामुळे क्रम्स करून घेऊया. अगदी सोपं आहे. तुम्ही बाजारातनं ड्राय ब्रेड क्रम आणला तरी चालतं. तर आपला ब्रेड क्रम झालेला आहे, आपण काढून घेऊ. मग बीटरूटचे कटलेट करतोय, त्यात आपण व्हेजिटेबल्स पण घालतोय. हा एक मध्यम आकाराचं बीट किसून घेतलेला आहे. थोडेसे गाजर आहे, किसून पण घेऊ शकता, मी चिरून घेतलं आहे. मटर आहेत अर्धी वाटी आणि अर्धी वाटी फरसबी. आपण थोडंसं तेलावर हे सगळ्या भाज्या परतून घेऊया. अगदी थोडंसं तेल घालतोय आपण, 1 चमचा तेल घालतोय. तर त्याच्यावर फरसबी, गाजर आणि वाटाणे परतून घ्यायचे. हे 2 बटाटे आहेत, कच्चेच आहेत, तर ते आपण ओल्या टिश्यूमध्ये रॅप करतोय आणि याच्यात ठेवतो. तर मायक्रोवेव्हमध्ये आपण 3 मिनटं ठेवणार आहे. तर मायक्रोवेव्हमध्ये ते बॉईल होतात, तर त्याच्यात पाणी सुटत नाही. मी बॉईल करून घेतलेले. मोठे बटाटे असतील तर 4 मिनटं लागतील, माझे छोटे आहेत तर 3 मिनटं लागतील. तर थोडंसं आपण मीठ घालूया, शिजायला मदत होईल. त्यामुळे थोडंसं कुक करून घेतो, म्हणजे आपले कटलेट फटाफट होते. हे मी आलं मिरची मीठ घालून वाटून घेतलेलं आहे. तुम्ही लसूण पाहिजे तर याच्यात घालू शकता. मी जनरली कटलेटमध्ये घालत नाही, तर मी घातलेले नाही आहे. मी बीटरूटचे कटलेट करते आहे. आपण ह्या बदामाच्या शेपचे करतो आहे. आपण व्हॅलेंटाईन डेसाठी करतो आहे असं म्हणू शकतो. तर हार्ट शेपचे मी कटलेट करणार आहे. सोपे आहे, छान दिसतात, कलरफुल असतात आणि बीटमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. बीटा कॅरोटीन असतं, आयर्न वाढतं बीट खाल्ल्याने. बीट हे हेल्दी आहे म्हणून त्याचे आपण कटलेट करतो. आपण थोडासा बटाटा वापरतो आणि बाकी भाज्या वापरतो. ते आता शिजलेलं आहे मटर गाजर हे, तर आपण हे थोडेसे चॉप करून घेतो आहे. हे चॉपरमध्ये घातलेलं आहे गाजर, बीन्स आणि वाटाणा. तर आता बीटरूट पण आपण थोडंसं परतून घेतो, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही. थोडंसं एक अर्धा चमचा तेल घालतो आहे. आपण बीटरूट पण परतून घेतो. हे मी चॉपरमध्ये घातलं आहे, थोडंसं मी चॉप करून घेते. गाजर, बीन्स आणि वाटाणा हे असं आपण हे चॉपरमध्ये घालून असं अर्धवट हे करून घेतलं आहे, अर्धवट वाटून घेतलं आहे. जास्त बारीक केलं तर पाणी सुटतं, पण आपण असं अर्धवटच करायला पाहिजे. तर याच्यात आता आपण बटाटा किसून घालूया. मायक्रोवेव्हमध्ये आपण 3 मिनटं ठेवलं होतं, ते मस्त मऊ झालेत बघा. हां, तर ते मी आधीच करून घेतले ते, आणि त्यातलं मॉइश्चर कमी होतं म्हणून मी मायक्रोवेव्हमध्ये केलेलं आहे. तर आता आपण हे बटाटे किसून घेऊया. तर आपण 2 छोट्या साईजचे बटाटे उकडून घातलेले आणि हे आपण 2-3 मिनटं परतून घेतलेलं आहे. बीटचं पीस ते पण आपण घालतो. याच्यात आपण आता बाकीचे मसाले घालतोय. थोडीशी हळद, तिखट आणि धणा जिरा पावडर, थोडी कोथिंबीर घालतोय. हे आलं मिरची वाटून ठेवलेलं ते थोडंसं घालतो. थोडंसं मी काळं मीठ घालते. तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घालू शकता. असं लिंबाचा रस घालते मी थोडासा. साखर घालायची गरज नाही, बीट गोडच असतं. हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यात आपण थोडेसे ब्रेड क्रम्स घालणार आहे आणि थोडं कॉर्नफ्लोअर घालणार. त्याच्यात थोडंसं आपण आता कॉर्नस्टार्च घालतोय, साधारण 2 चमचे घालतोय आपण. आणि थोडा ब्रेड घातलेला आहे, ब्रेड क्रम्स, आणि सगळं आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यात बटाटा, बीटरूट, बीन्स, गाजर आणि मटर हे आहे. आणि हिरव्या मिरचीचं, आलं, हिरवी मिरची वाटलेलं आहे, धणा जिरा पावडर, लाल तिखट, हळद,
हळद खरं घालायची गरज नसते, पण अजून कलर उठून येतो म्हणून मी थोडीशी हळद पण घातली आणि कोथिंबीर घातलेली, लिंबाचा रस घातलेला. तर आपलं कटलेटचं मिक्सचर तयार झालेलं आहे. माझ्याकडे हे हार्ट शेपचं मोल्ड आहे, त्याला मी थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही गोल पण करू शकता, पाहिजे त्या शेपचे करू शकता. त्याच्यात आपण अजून एक करून दाखवते तुम्हाला. आणि मग आपण हे ब्रेड क्रममध्ये घोळवून शॅलो फ्राय करणार आहे. ते आपण असं गोल शेपमध्ये पण करून घेऊ शकतो. मी बाकीचे करून घेते, मग मी फ्राय करून दाखवते. हे मध्यम गॅसवरती मी तवा गरम केला आहे, तर त्याच्यात आपण थोडंसं तेल घालतोय. ते केलेले कटलेट आपण फ्रेश ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचं. तर मी हे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, त्याच्यात मी भाजायला ठेवलं आहे. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्हाला आधी कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डीप करायला लागेल, मग कॉर्नफ्लोअर ब्रेड क्रममध्ये घोळवायला लागेल, आणि मग तुम्ही हे करू शकता, डीप फ्राय करू शकता. हे आपले सुपर हेल्दी कटलेट तयार आहेत. त्यात बीट वापरलं आहे, भाज्या आहेत, थोडासा बटाटा आहे, आणि आपण शॅलो फ्राय केल्याने त्याचं तेल पण कमी आहे. तर तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कसे झाले ते, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.